महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत। सैफ अली खानचा हल्लेखोर एजंटला 10,000 देऊन भारतात शिरला। भारतीय सिम कार्ड घेण्याकरता एजंटची त्याने मदत घेतली। एजंटची आरोपीला आसामला पोहोचवण्यात सुद्धा मदत झालेली आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही आजची अपडेट मिळालेली आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणातला हा नवा खुलासा समोर येतोय। नवी माहिती समोर येते की सैफ अली खानचा जो हल्लेखोर आहे, आरोपी आहे, त्याला तो एजंटला 10,000 देऊन भारतात शिरला। भारतीय सिम कार्ड घेण्याकरताही त्यांनी या एजंटचीच मदत घेतली। एजंटने आरोपीला आसामला पोहोचवण्यात सुद्धा मदत केली। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही माहिती मिळते। नवा खुलासा, नवी माहिती समोर येते। प्रत्येक दिवशी नवनवे खुलासे समोर येतात। 5 दिवसांची पोलीस कोठडी या आरोपीला मिळालेली आहे। सैफ अली खानचा जबाब अजून नोंदवून घ्यायचा आहे। कालच त्याला दुपारी डिस्चार्ज मिळाला। त्याच्यावर 2 शस्त्रक्रिया करण्यात आल्या। त्याच्या पाठीमध्ये, सैफ अली खानच्या पाठीमध्ये तुकडा एक हत्याराचा घुसलेला होता, त्या चाकूचा घुसलेला होता आणि तो काढून टाकण्यात आला। तर त्याच्याकडून एक माहिती येते। त्याच्याकडे बांगलादेशी असल्याचा पुरावा समोर आलेला आहे। त्याच्या भावाशी पोलिसांनी बोलणं केलं, तो कुठे राहत होता हे समोर आलं। मग तो बांगलादेशमधून पश्चिम बंगाल आणि मग पश्चिम बंगालमधून महाराष्ट्रात कसा आला ते समोर आलं। तर आता आज जी माहिती समोर येते की त्याने 10,000 एजंटला दिले होते आणि त्या एजंटने त्याला सिम कार्ड घेण्यात सुद्धा मदत केली, आसामला पोहोचवण्यात सुद्धा मदत केली। अशी एक लिंक त्याची पार्श्वभूमीची जोडली जाईल। तो कसा आला, कशी त्याने इथे वास्तव्य केलं, त्या सगळ्या विषयीची।